म्हणतात की संतांचे संगती मनोमार्गे गती, अकळावा श्रीपती येणे पंते, राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा राम जप, एक तत्वी नाम साधी ती साधन, द्वैताचे बंधन न बांधीजे, नामामृत गोडी वैष्णवा लागली, योग या सादरी जीवन कला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लागला कृष्ण दाता, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरला जाणे. माऊलींनी हरिपाठामध्ये सुंदर असं उदाहरण दिलं आहे. माऊली म्हणतात की चंदन ही वनस्पती आहे, ती इतर वनस्पतींच्या सहवासात आली की ती सर्व वनस्पती सुगंधीमय होऊन जातात. त्याचप्रमाणे साधू संतांची जर एखाद्याला सहवास लाभला, साधू संतांची जर संगत प्राप्त झाली तर मनाला योग्य ते दिशा प्राप्त होते आणि माणसाचं जीवन हे हरिमय होऊन जातं. सतत भगवंताचं चिंतन करत असताना प्रल्हाद हा भक्त झाला आणि उद्धवाला कृष्ण कृपा प्राप्त झाली. तसंच भगवंताचं सतत चिंतन नामस्मरण केल्याने, साधू संतांच्या सहवासात राहिल्याने मनुष्याचं जीवन हे हरिमय होऊन जातं. म्हणून माऊली शेवटी म्हणतात की ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरला जाणे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून माऊली आपल्याला शेवटी काय सांगतात की सतत हरीचं चिंतन केलं पाहिजे, हरीचं स्मरण केलं पाहिजे आणि त्याने जे काय आपल्याला पुण्य प्राप्त होतं त्याची गणना कोणीच करू शकत नाही. रामकृष्ण हरी.